लताबाई गेल्या तेव्हा गान क्षेत्रामध्ये थोडी पोकळी झालीच होती, पण आता आशाबाई गेल्या आणि मला वाटतं संगीत क्षेत्रामध्ये तसं थोडं पोरकं झाल्यासारखं वाटतं. आशाबाई माझ्या खूप आवडीच्या होत्या. त्या सगळी गाणी, लावणी असू दे, भावगीत असू दे, बालगीत असू दे किंवा मजा करत गायचं गाणं असू दे, त्या सगळ्या प्रकारची गाणी म्हणत होता. आता मीच म्हातारी आहे, माझ्या वडिलांच्या पण आवडीच्या त्या होत्या. ते नेहमी म्हणायचे मला आशाबाई खूप आवडतात. आता वडील जाऊन खूप वर्ष झाली माझे, पण मला ते आठवलं आता. पप्पा म्हणायचे की आशाबाईंबद्दल. काय माहिती नाही काय झालंय, सगळेच जायला लागले. खूप वाईट वाटतं हो, खूप वाईट वाटतं. गान क्षेत्रामध्ये पोकळीच निर्माण होते. गाणारे लोक आहेत, मी नाही असं म्हणत नाही, पण ह्या ज्या देवी होत्या, देवी स्थानावर होत्या, त्याच गेल्या आणि मंदिर पोरकं झाल्यासारखं वाटतंय मला. जी, गाभारा रिकामा झालाय. जी, तुम्ही म्हणताय तसं गाभारा रिकामा झालाय. हो, गाभारा रिकामा झालाय. त्यांच्या आत्म्याला शांती मिळवते बस. जी, उषाजी, काही माझं म्हणणं नाहीये. जी, उषाजी, आपण आपल्या वडिलांचा उल्लेख आता थोड्या वेळापूर्वी केलात आणि असं म्हणालात की त्या पिढीलाही मोहून टाकणाऱ्या, तुमच्या पिढीवरही गाळगुळ करणाऱ्या आशाताई. नेहमी म्हणायचे मला आशाबाई खूप आवडतात. जी, त्या सगळ्या प्रकारची गाणी मस्त म्हणतात. बिलकुल. म्हणजे दुसरे म्हणत नाही असं नाही, पण एक त्या बाईंच्या आवाजात एक मस्ती होती, गंमत करणं होतं, गाता गाता मजा करणं, हे सगळं मी बघितलंय. मी माझ्या लहानपणी या सगळ्या भावंडांना बघितलंय, कारण मी तिथे नाना चौकात राहत होते आणि बाजूला शंकर शेठचं देऊळ, त्याच्या बाजूला त्यांचं घर होतं. ही सगळी भावंड मी पाहिलेली आहेत. त्यावेळेला ते यंग होते, पण आम्ही लहान असल्यामुळे कळत नव्हतं की हे किती मोठे आहेत ते नंतर आम्हाला कळायला लागलं. तुमचा कधी प्रत्यक्ष संवाद संपर्क झाला का? आणि एखादी आठवण? नाही, असं जवळून बघितलं. आम्ही त्या देवळामध्ये खेळायला जायचो पकडा पकडी, तेव्हा ते गाडीत बसताना वगैरे त्यांच्या बाजूने असं धावत जाताना बघितलेलं आहे. लताबाईंचे केस एवढे लांब होते पायापर्यंत. सगळं बघितलेलं आहे. त्यांचे पमेरियन कुत्री, त्यांच्या आईला मी बघितलंय, त्यांच्याकडे गणपती असायचा ते बघितलेलं आहे माझ्या लहानपणी. आता मी म्हातारी, मला 80 लागलं. बिलकुल, माझ्या लहानपणीचं सांगते. जी, एक मला असं वाटतं उषाजी, आपल्यात आणि आशाताईंमध्ये एक साम्य मला दिसतं, सांगू का?